नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचं शीतयुद्ध थांबण्याचं काही चिन्ह नाहीये आणि आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं आणि यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केला होता. आता अजित पवारांनी कोण संजय राऊत म्हणत त्यांना महत्त्व देत नसल्याचं दाखवून दिलं. तर राऊतही अजित पवारांच्या या कठोर पवित्र्यानंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत सल्ले देत आहेत, तुमची बाजू मांडते, तुमच्या पक्षाचे वगैरे वगैरे चालूच आहे. कोण संजय राऊत? शिवसेनेचे प्रवक्ते खासदार. मी कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं. कुणाच्या अंगाला का लागावं? एनसीपी के अंदर जो खिस्तान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, मैं उसके ऊपर क्यों बात करूं? पुढे बघत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे आणि त्यावर राज ठाकरे यांनी कोरोना काळातही अशा अनेक घटना घडल्याचं सांगत या प्रकरणी राजकारण करू नका असं म्हटलं. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. भाजपकडून पोपटपंची करत असताना मग नोटबंदीच्या काळातील मृत्यू, गंगेच्या काठावर सापडलेले मृतदेह या प्रकरणात देखील सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची मागणी करा असा टोला राऊतांनी लगावला. कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेला आहे. तिथेही सदोष मनुष्यवधाचा आपल्याला खटला आजही भरता येऊ शकतो. तर त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी. आणि मी त्या दिवशी नवी मुंबईला मी म्हटलं की धर्माधिकारी आणि इतर सर्व लोकांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचा एकट्याचा सत्कार तिकडे राजभवनामध्ये जर समजा झाला असता तर इतक्या मंडळींना यायची आवश्यकता लागली नसती. त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं असतं की यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. त्याच्यामुळे इतक्या लोकांना आणण्याची काही आवश्यकता नव्हती आणि त्याच्यातनं झालेला मला असं वाटतं तो अपघात आहे आणि अपघाताचं काय राजकारण करायचं. भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत, त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेमध्ये हजारावर लोक रांगेत मेले, हा सदोष मनुष्यवधच आहे ना. त्याच्यावर सुद्धा त्यांना बोलायला सांगा. या भाजपच्या पोपटांना सांगा ना बोलायला. गुजरातला तर स्मशानात जागा नव्हती, मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज ठाकरे यांनी दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे. कशा करता सगळा कार्यक्रम केला त्याच्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणे उद्धव ठाकरे. खासदार संजय राऊतांच्या राज ठाकरेंवरील टीकेला मनसेनं प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने पाळलेला उंदीर आहे अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. तर संजय राऊतांनी जिभेची नसबंदी करून घ्यावी असा हल्लाबोलही देशपांडेंनी राऊतांवर केला आणि त्यामुळे संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडेंमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची एक गाडी फिरायची सकाळी. जे भटके कुत्रे आहेत त्यांना ते पकडायचे आणि त्यांची नसबंदी करायची, जेणेकरून अशा कुत्र्यांमध्ये वाढ होणार नाही. पण सध्या काय झालंय, ती गाडी बंद झाल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे. मी ते चहल साहेबांना पत्र लिहिणार आहे की ती पुन्हा एकदा गाडी सुरू करा भटक्या कुत्र्यांची आणि पहिले भांडुपला वाटवा आणि अशा लोकांची जिभेची नसबंदी केली म्हणजे जरा ते वटणीवर येतील. विश्वाचे नेते राज ठाकरे यांना म्हटलेलं आहे, त्यांनी सर्व गोष्टींना ते पत्र लिहितात आणि काय माहितीये का मला ना, संजय राऊत म्हणजे कोण आहे तर राष्ट्रवादीच्या भोक्यांनी पाळलेला उंदीर आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं. पुढे बघूयात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सुरू असलेलं राजकारण काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. अशातच अजित पवारांनी खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. एकसदस्यीय समितीच्या चौकशीतून काहीच समोर येणार नाही आणि त्यामुळे न्यायालयीन चौकशी करा असं अजित पवार म्हणाले. तर चौकशीतून सर्व सत्य समोर येईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. काय म्हणतात, ही संख्या जी सांगितली जाते त्याच्यात तफावत आहे.
काही जण तर फार आकडे सांगून मोकळे होतात. मला काही आकडा बिकडा सांगायचा नाही. न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्यानंतर अधिकारी एकमेकाला कातडी बचाव धोरण स्वीकारतील. मी म्हणलं राऊतांना दुसरं काही काम नाही. राऊत नुसतं बोलतात ईसी ऑफिसमध्ये बसून. शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून एकदा टाहो फोडला राऊतांनी. कणभर माती राऊतांच्या पायाला लागली का शेतकऱ्याच्या बांधावरची? हवेतल्या गप्पा मारायच्या, हवेत तीर मारायचे, ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं. अशा तथ्यहीन केलेल्या राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देण्याला आम्ही बांधील नाही. पोलीस चौकशी करतील. 100% चुकीचं वक्तव्य, सरकारला बदनाम करणारं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे. पोलीस त्याचा तपास करतील. समोरच्या लाखोच्या जनसमुदायाला पिण्याचं पाणी दिलं ना, तप्त उन्हामध्ये बसले आहेत, त्यांना सावली नाही. सावली का नाही? कारण त्यांना त्या गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून करायचं होतं वरून, आणि दाखवायचं होतं आम्ही किती गर्दी जमवली, हे त्यांना देशाला दाखवायचं होतं. हा सदोष मनुष्यवध नाही का? हा सदोष मनुष्यवधच आहे. तुम्ही तुमची मस्ती, तुमचा कंडू शमवण्यासाठी या जीवांचे बळी घेतले. पुढे पाहूयात इतरही घडामोडी आहेत. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर खारघर मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांनी सांगितलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांना काँग्रेसतर्फे चंद्रपूरमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे नेते मंडळी, जे सरकारचे लोक तिथे होते त्या सर्वांवरती, परंतु आता गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी कुणाकडे करणार? गृहमंत्री तिथे, केंद्राचे गृहमंत्री तिथे. आम्ही याच्या संदर्भामध्ये आता पोलीस स्टेशनला जरी कंप्लेंट दिली तर ते म्हणजे एनसी मॅटर, कारण सगळ्या लोकांचे बॉस तिथे बसलेले. त्याच्यामुळे आम्ही याच्या संदर्भामध्ये कोर्टात ती दाद मागून, कोर्टाच्या माध्यमातून एक पिटिशन दाखल करू आणि या सर्व नेते मंडळावरती गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा करू. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून संजय राऊतांकडून कटुता वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची जी लढाई सुरू आहे ती संपलेली नाही आहे. पूर्ण मराठा समाजाच्या सोबत माननीय शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ आहे. काही ठिकाणी काही जर त्रुटी राहिल्या असतील तर पुरा कंप्लाय करण्याचे अधिकार हे संबंधित सरकारला असतात. परंतु कुठच्याही बाबतीमध्ये जर काही विरोधक गैरसमज पसरवत असतील तर त्याला कोणी बळी पडू नये. सुरुवातीपासून एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णतः आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत. पुढे पाहूयात इतरही बातम्या. राजकीय आरोप प्रत्यारोप आपण होताना बघतोय, पण त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. गौतम अदानी शरद पवारांची भेट झाली, त्यात गैर काय? अदानींवर आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत आणि त्यामुळे भेट घेतली तर काय झालं असं अजित पवार म्हणालेत. तर पवार अदानी भेटीशी आपला संबंध नाही अशी भूमिका संजय राऊतांनी घेतली. शरद पवारांनी अडाणीची भेट घेतली नाही. शरद पवारांनी घेतली नाही. शरद पवार साहेबांच्याकडं आले असं मी बातमी वाचली. आता कशा करता ती भेट झाली ते आपल्याला माहित नाही, परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठला सिद्ध झाला असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाहीये. त्याबद्दलची समिती नेमली गेलेली आहे. ती समिती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे आणि त्याच्यातनं रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी ठरतील. मुझे लगता है कि शरद पवार साहब को या किसी भी पॉलिटिकल पार्टी के बड़े नेता को हमेशा उद्योग क्षेत्र के लोग मिलते हैं, बातचीत होती है. उसमें नई बात क्या? मैं तो कभी इस बारे में चर्चा करता नहीं, मुझे मालूम नहीं.
आदित्य ठाकरे आज माहीम किल्ल्याची पाहणी करणार आहेत. न्यूज 18 लोकमतने माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणाचा प्रकार उघडकीस आणला होता. दरम्यान पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंनी माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. याच किल्ल्याची ते आज संध्याकाळी पाहणी करणार आहेत. तर बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलंय. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीचा शब्द पाळला नाही, तर काँग्रेसकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सावत्र वागणूक दिली जात असल्यानं शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडलाय. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाआघाडीचं या ठिकाणी गठबंधन झालेलं आहे, परंतु त्यामध्ये शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दूर ठेवण्यात आलंय. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची नाराजी जाणून घेऊयात. का तुम्हाला दूर ठेवलंय? निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस सेना आणि सोबत आता वंचित पण आमच्यासोबत आलेली आहे. अशी महाविकास आघाडी महाराष्ट्रभर असताना सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये या खामगाव कृषी उत्पन्न समितीमध्ये काँग्रेसने आमच्या शिवसेनेला एकही जागा न देता आम्हाला एक प्रकारे दुर्लक्षित केलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव साहेबांची लाट असताना सुद्धा खामगावमध्ये डोक्यामध्ये काँग्रेसचा कोणता विचार आला असेल हे मला तरी काही माहिती नाही आहे. परंतु आमच्या शिवसेनेला यांनी या निवडणुकीपासून दूर ठेवल्यामुळे आम्ही निश्चितपणाने या आजच्या खामगावमध्ये यांना महाविकास आघाडी म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. कारण शिवसेनाच महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा घटक पक्ष असून सुद्धा त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे आणि एकही जागा न दिल्यामुळे खामगावात महाविकास आघाडी ही राहिलेली नसून केवळ काँग्रेस पक्षाची हुकुमशाही आणि मक्तेदारी या एपीएमसी निवडणुकीतून दिसत आहे. की महाविकास आघाडी फक्त नावाला आहे, पण जे महाविकास आघाडीची इथली स्वतःला नेतृत्व समजतात त्यांनी स्वतःच्या सुलभ होतील असे, त्यांना फायद्याचे होतील, त्यांच्या कानाखालचे असे जे उमेदवार आहे ते त्यांनी स्वतःच निवडलेले आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार तिथं त्यासोबत नाही आहे. तालुका प्रमुखांनी माझं नाव महाविकास आघाडीत माझ्या आईसाठी उमेदवारीसाठी सुचवलं असल्यामुळे वेळेवर मी उमेदवारी अर्ज विड्रॉल घेऊ शकलो नाही. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं नाव चालवण्यासाठी आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभाच आहोत. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. पुढे पाहूयात. मनमाड शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून शहराला केवळ महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या महापालिकेतर्फे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. पुढे पाहूयात. सततचे ढगाळ वातावरण, त्याचबरोबर अवकाळी पाऊस आणि त्यातच गारपीट यामुळे उन्हाळ्यातील रसवंतींसाठी ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. वातावरणातील सततच्या बदलामुळे रसवंतीवर ग्राहकांचा ओढा कमी झालाय. परिणामी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हवामान बदलामुळे तसंच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भारतातील 90% लोकांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसंच देशात अन्नधान्य टंचाईचा प्रश्न निर्माण होईल. या गोष्टींमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती असल्याचं ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठाने एका अहवालात म्हटलंय. PLOS क्लायमेट या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात विजेच्या मागणीत सातत्यानं वाढ होते. विजेच्या मागणीनं 31,994 मेगावॅटचा उच्चांक गाठला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यातील विजेची 28,846 मेगावॅट उच्चांकी मागणी नोंदवण्यात आली होती. तर मुंबईतील विजेची सर्वाधिक मागणी जी आहे ती 3,800 मेगावॅटवर जाऊन पोहोचली. तर कांदा पिकाच्या अनुदानासाठी ई पीक पेऱ्याचा 7/12ची अट ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी बीड जिल्ह्यातल्या नेकनूर इथल्या ई सेवा केंद्रात शेतकऱ्यांचीच लूट सुरू असल्याचा प्रकार उघड झालाय. 7/12साठी शेतकऱ्यांकडून 800 रुपये वसुली केली जाते आणि हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. केंद्र चालक सोयाबीनच्या जागी कांदा असं एडिट करून फसवणूक करतो आणि यात सरकार आणि कांदा उत्पादक शेतकरी दोघांची फसवणूक केंद्र चालकाकडून केली जाते. पुढे पाहूयात. एसटीच्या चालक आणि वाहकांमुळे नादुरुस्त एसटी आगारात सुखरूप पोहोचली. कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातून नाशिकला निघालेल्या एसटी बसचा एस्केलेटरचा पेडल तुटला
आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. मॅकॅनिकला बोलवून तो दुरुस्त देखील करण्यात आला, मात्र दुरुस्ती झाली नाही. अखेर मग दोरीच्या साह्यानं बस चालक त्याच परिस्थितीत चालकाला घेऊन, म्हणजे हा चालक त्या बसला घेऊन नाशिकपर्यंत त्यांना जावं लागलं. दरम्यान दोरी बांधून गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आणि ब्रेकनंतर थेट जाणार आहोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेत. एकनाथ शिंदेचं अभिनंदन करायचं की तातडीने काल त्या ठिकाणी पुनर्याचिका फेटाळल्यानंतर आज तातडीनं बैठक लावली आणि बैठक लावून त्या ठिकाणी स्वतः चंद्रकांत दादा आणि महाराष्ट्राचे सर्व मराठा नेते, शेवटी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा संपूर्ण पक्षांनी मिळून, सत्ताधारी विरोधकांनी मिळून एक मताने एक दिलाने सोडवला पाहिजे, याकरता एकनाथ शिंदेजी काम करताय. आणि मला विश्वास आहे की एकनाथजी आणि देवेंद्रजींचं सरकार हे मराठा आरक्षणाकरता योग्य पद्धतीने काम करतील आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देतील. तुम्ही म्हणताय की भाजपमध्ये कार्यक्रम प्रवेश झाला, शरद मोहोळ गुंड त्यांच्या पत्नीचा मागेही 2 वर्षापूर्वी प्रयत्न झाला, काल अधिकृत झाला. काय भूमिका आहे? कारण आदित्यनाथांनी टीका केली तेव्हा आता जनतेने ठरवलं. त्याला कळून येते की पक्षप्रवेशाबद्दल आता पुढची भूमिका काय राहणार आहे? प्रत्येक बूथवर, महाराष्ट्रातल्या 1 लक्ष बूथवर 25 पक्षप्रवेश आम्ही घेतोय. 1 लक्ष बूथवर 25 पक्षप्रवेश घेतोय. आणि तुम्ही मुंबई कार्यालयात बघितलं तर प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश होतोय. याही मंगळवारी एक साजेसा पक्षप्रवेश आहे. म्हणजे मंगळवार हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचा पक्षप्रवेशाचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातल्या 1 लक्ष बूथवर 25 नवे पक्षप्रवेश करून त्यांना सुद्धा सरळ ऍपवर आम्ही आणतोय. मी साजेसा पक्षप्रवेश म्हटलाय, मोठा नाही म्हटलाय. शेवटी लहान असो मोठा असो, अतिउच्च मोठा असो, शेवटी पक्षप्रवेश आहे. आणि प्रत्येक मंगळवारी, जसं मागच्या मंगळवारी भुजबळांचे अत्यंत उज्ज्वहात असलेले राष्ट्रवादीचे नेते, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे 10,000 कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश झाला. मंगळवारी सुद्धा पक्षप्रवेश आहे, त्यानंतर मंगळवारी पक्षप्रवेश आहे. असे मंगळवार हे चालणार आहे. राज्याची चर्चा झाली तो पक्षप्रवेश होणार आहे का? नाही, मला वाटतं की एखाद्या कार्यकर्त्याची पूर्व हिस्ट्री काय याबद्दल आमचं काही फार मत नाही आहे. पण एखादा कार्यकर्ता आजपासून आमच्या विचारधारा काय आहे, देशाकरता, महाराष्ट्राकरता आपण बाजूला, स्वतःचं व्यक्तिगत जीवन बाजूला, व्यक्तिगत स्वार्थ बाजूला, देशाकरता मोदीजींचा संकल्प जो केलाय 2035 मध्ये सर्वोत्तम भारताचा, त्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी येत असेल त्याला पक्षप्रवेश आम्ही नाकारत नाही. नंबर 1. यानंतर पास्ट काय मला माहिती नाही. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यावर त्यांनी विचारधारेने काम करायचं आहे, पक्षाच्या शिस्तीत काम करायचं आहे आणि देशाकरता काम करायचं आहे. त्यामुळं कोणताही पक्षप्रवेश हा पास्टला काय मला माहिती नाही, फ्युचरमध्ये त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून काम करावं लागेल. आणि यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.